तर चला आज करूयात रखरखत्या उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा गारेगार ओल्या नारळाचा मिल्कशेक. हा मिल्कशेक बनवण्यासाठी इथे आपण ना साखर वापरलेली आहे, ना गूळ, ना खजूर. त्यामुळे अतिशय पौष्टिक बनून तयार होतो. म्हणून हा तुम्ही लहान मुलांना देऊ शकता, त्याचबरोबर डायबेटिक पेशंटसाठी सुद्धा उपयुक्त आहे. चला तर मग मनाला तृप्त करणारा हा ओल्या नारळाचा मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूयात. आता हा मिल्कशेक बनवण्यासाठी इथे एका वाटीमध्ये घेऊ 3 चमचे बदाम, 3 चमचे पिस्ता, 3 चमचे इथे मी मनुके घेतलेले आहेत. मिल्कशेक बनवण्यासाठी इथे आपण साखर, गूळ, खजूर यापैकी काहीही वापरणार नाही आहोत. त्यामुळे मी यामध्ये 3 चमचे मनुके घातलेले आहेत. मनुक्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मनुक्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता याला आपल्याला भिजत ठेवायचं आहे, त्यामुळे यामध्ये मी गरम केलेलं पाणी घातलेलं आहे. पाणी घालायचं आणि 10 मिनिटासाठी याला आपल्याला झाकण ठेवून असंच भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, ओल्या नारळाचा मिल्कशेक बनवतोय, त्यामुळे इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे. तर ओल्या नारळाचा पाठीचा काळसर भाग काढून टाकलेला आहे आणि नारळ असा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतला. 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेत आणि आता सारख्याच वाटीने यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतले आणि त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरवर फिरून याची बारीक अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, ओल्या नारळाचे तुकडे मिक्सरवर फिरून याची छान फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी एक भांडं घेतलं आहे, त्यावरती स्वच्छ सुती कपडा ठेवायचा आणि तयार करून घेतलेली ओल्या नारळाची पेस्ट यावर काढून घ्यायची आणि याला घट्ट असं जमेल तितकं दाबून पिळून यातलं जे दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. घट्ट दाबून पिळून जमेल तितकं नारळाचं हे दूध आहे ते आपल्याला गाळून काढून घ्यायचं आहे. तर नारळी दुधाची पहिली बॅच आहे ती थोडीशी घट्टसर दाटसर निघते. तर बघा, मी यातलं जे दूध आहे ते काढून घेतलेलं आहे आणि हा जो नारळाचा चव आता शिल्लक राहिलेला आहे याला पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालूयात अर्धी वाटी पाणी. याला मिक्सरवर फिरवून घेऊ. अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरवर मी याला फिरवून घेतलं. आणखीन ही पेस्ट दाटसर आहे म्हणून मी पुन्हा यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. एकूण 1 वाटी पाणी मी यामध्ये घालून मिक्सरवर फिरून याची पुन्हा एकदा फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता यालासुद्धा आपल्याला कपड्याने गाळून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेले होते आणि त्यासाठी 2 वाट्या पाणी घालून 2 वेळा मी मिक्सरवर फिरून कपड्याने गाळून यातलं बघा असं हे पांढरं शुभ्र ओल्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. आणि हा जो आता ओल्या नारळाचा चव शिल्लक राहिला आहे हा तुम्ही भाजीसाठी वापरू शकता किंवा एखाद्या थालपिठामध्ये घालून थालपीठसुद्धा तयार करू शकता. आता आपण मगाशी जे बदाम, पिस्ता आणि मनुके भिजत ठेवलेले होते ते अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. तर हे बघा, बदामावरची साल अगदी सहज निघते. तुम्हाला हवं असेल तर ही साल तुम्ही अशीच ठेवू शकता किंवा साल तुम्ही बाजूला काढून टाकली तरीसुद्धा चालेल. तर हे बघा, बदामाची सगळी साल मी बाजूला काढून घेतलेली आहे. यातलं पाणी बाजूला काढायचं आहे आणि भिजवलेले बदाम, पिस्ता आणि मनुके मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. याची फाईन अशी पेस्ट करायची आहे. त्यामुळे यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि याला मिक्सरवर बारीक फिरून याची बघा ही अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट मिल्कशेकमध्ये घातल्यामुळे मिल्कशेक पौष्टिक तर होतोच आणि त्याचबरोबर त्याला दाटसरपणासुद्धा येतो. आता यामध्येच आपण मगाशी जे ओल्या नारळाचं दूध काढून घेतलेलं होतं ते सुद्धा घालायचं आहे आणि याला आता खूप जास्त वेळ नाही तर फक्त 5 ते 10 सेकंदासाठी पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे मग हे सगळं व्यवस्थित एकजीव होईल. तर हे बघा, याला मी मिक्सरवर फिरून घेतलं. छान असं हे ओल्या नारळाचं मिल्कशेक आपलं बनून तयार झालेलं आहे. एका भांड्यामध्ये आपण याला काढून घेऊ. आता फ्लेवरसाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी विलायची पावडरसुद्धा घालू शकता. तयार झाला ओल्या नारळाचा मस्त असा हा पौष्टिक मिल्कशेक. आता याला थंड करण्याकरता थोड्या वेळासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर अशा रीतीने तयार झाला मस्त असा गारेगार, पौष्टिक, थंडगार, शरीराला थंडावा देणारा आणि मनाला तृप्त करणारा ओल्या नारळाचा मिल्कशेक. सजावटीसाठी म्हणून यावरती थोडेसे पिस्त्याचे काप आणि केशराच्या काड्या घातल्या. अशा रीतीने पिण्यासाठी तयार झाला गारेगार असा ओल्या नारळाचा मिल्कशेक. तर या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा हा मिल्कशेक नक्की करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.